विभागाचे अनेक वर्ष अध्यक्ष होते। आमचा पक्ष ज्यावेळी 2 गटात विभागला त्यावेळी ईश्वर बाळबुदे काही कारणानं तिकडे राहिले, पण अलीकडे त्यांनी 1-2दा भेटी घेऊन त्यांची इच्छा व्यक्त केली की तिकडे ओबीसी घटकांना न्याय मिळतोय असं वाटत नाही आणि म्हणून त्यांनी इच्छा व्यक्त केली की पुन्हा एकदा शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायची इच्छा आहे। शेवटी ते अनेक वर्ष जुने आमचे कार्यकर्ते होते, त्यांना आम्ही कोणतं मंत्रीपद आमदारकी कधीच दिलेली नाही, त्यामुळं ते पक्षाचे पवार साहेबांच्याशी एकनिष्ठ असणारे नेते आहेत, ते परत येत आहेत, आम्ही त्यांचं स्वागत करू। सध्या राज्यात तिसऱ्या आघाडी ते एकटेच येत नाहीत, त्यांच्याबरोबर बरीच लोक महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातली ओबीसी सेल मध्ये कार्यरत त्या बाजूला असणारे बरेच लोक आमच्या पक्षात येत आहेत। सध्या राज्यात तिसऱ्या आघाडीच्या निर्मितीचा प्रयत्न जो आहे तो छोट्या छोट्या पक्षांकडून केला जातो, त्यामध्ये बच्चू कडू असेल, संभाजीराजे असतील, राजरत्न आंबेडकर असतील, इतर काही पक्षातली लोक एकत्रित येतात। बच्चू कडूंनी त्यांची आज पुण्यात बैठक होते या सगळ्या पक्षांची। बच्चू कडू म्हणतात की सहजासहजी यंदा सत्ता फुकटची सत्ता कोणाला मिळणार नाही, महायुतीला असू द्या किंवा महाविकास आघाडीला। नाही, असं आहे की बच्चू कडू असोत किंवा कुणी असोत त्यांनी महाविकास आघाडीत यावं असंच आमची त्यांना सूचना राहील। शेवटी भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विरोधी महाराष्ट्रामध्ये एक आघाडी आम्ही तयार केलेली आहे। त्याच्या मतामध्ये विभागणी करण्यासाठी काही लोक महाराष्ट्रात काही लोक उभी राहतात का हे बघायचा प्रयत्न करतायत, त्यांना साधन संपत्ती सगळं बॅकिंग द्यायची तयारी देखील आहे आणि त्यामुळं अशा कोणत्याही गोष्टीला बच्चू कडू किंवा त्यांचे सहकारी बळी पडणार नाहीत असा मला विश्वास आहे। बच्चू कडू आणि त्यांचे सर्व सहकारी हे आमच्याबरोबर येत असतील तर आम्ही त्यांचं स्वागतच करू, पण महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्ष मदत होणार नाही याची काळजी बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी घेतील अशी अपेक्षा आहे। पण आता अलीकडे बाजारात सत्तेत बसणारी काही लोक आमची मतं कशी विभागली जातील यासाठी सर्व मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्याची फिलरची आमच्याकडे माहिती आमच्याकडे येते आणि प्रत्येकाला पाहिजे ते देतो पण तू उभा राहा असं सांगण्याचा कार्यक्रम सध्या चालू झालेला आहे। प्रकाश आंबेडकरांना देखील ते सोबत घेणार मला माहित नाही, मी त्यांच्या तिसऱ्या आघाडीबद्दल नाही बोलत, पण मी माझं फिडिंग सांगतोय। तिसऱ्या आघाडी त्यांनी सगळ्यांनी विशेषतः बच्चू कडूंनी आमच्याबरोबर येणं हे आम्हाला त्यांची काही अडचण नाही। बाकीच्यांच्याबद्दल मला माहित नाही त्यांची काय भूमिका आहे। वन नेशन वन इलेक्शन के जरिए भारतीय जनता पार्टी केंद्र शासन भारत में जो अभी पिछले चुनाव देखे आप तो 7 स्टेजेस में चुनाव करने पड़े, इसका मतलब